हो. सो आम्ही इथे आज 71व्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी आलो आहे आणि माझा सिनेमा श्यामची आई हा त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा सिनेमा हा अवॉर्ड मिळाला आहे त्याला. आणि ऑफकोर्स म्हणजे नॅशनल अवॉर्ड म्हटल्यावर आपण बघतोच की ते खूप प्रेस्टिजियस असतं आणि त्याचा एक ऑनर असतो. तो ऑनर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही खरंच ज्युरींचे आभारी आहोत आणि गव्हर्नमेंटचे आभारी आहोत की त्यांना असं हे आमच्या फिल्म्स वाटल्या त्या दर्जाच्या आणि त्यांना अवॉर्ड दिले. बरं, दुसरी गोष्ट की ज्या फिल्म कलेक्शन गोळा करतात त्या वेगळ्या असतात आणि ज्यांना अवॉर्ड मिळतं त्या कलेक्शन मध्ये कुठेतरी मागे पडतात. आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये श्यामची आई आपण बघितलेलं आहे की जे नातेसंबंध त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत आणि मराठी चित्रपटामध्ये आणि बेंगाली चित्रपटामध्ये इमोशन्सला महत्व हे दिलं जातं. तर हे चित्रपट बनवताना काय तुमच्या डोक्यामध्ये होतं मला सांगा की. सो तुम्ही 3-4 प्रश्न विचारले एकदम, त्यामुळे मी गोंधळलो जरासा. तर पहिला जो आहे की तर ते कायमच राहिलं आहे की गल्ला भरूचे सिनेमा वेगळेच असतात आणि कलात्मक सिनेमे हे वेगळेच असतात. हे पूर्वीपासून म्हणजे आत्ता नाही, सिनेमा सुरू झाला तेव्हापासून आहे. सो वेगवेगळे डायरेक्टर्स असतात, त्यांना वेगवेगळ्या कथा सांगायच्या असतात. आम्हाला अशा प्रकारच्या जमतात आणि त्यांना अवॉर्ड मिळतं आणि कोणाला तरी ते अतिशय कमर्शियल जमतं त्यांना ते धंदा मिळतो. श्यामवन आणि सॉरी बोला. हां बोला. श्यामवन आणि श्याम 2 मध्ये काय नेमकं डिफरन्स होतं? चॅलेंजेस अजून डिफिकल्ट होते या इट वाज? हो, कारण तेव्हा तो अगदीच म्हणजे 71 वर्षापूर्वी बनवलेला सिनेमा आहे. त्यावेळेस टेक्नॉलॉजी तशी नव्हती किंवा त्यांना अडचणी आल्या असतील. पण आता जेव्हा आम्ही 23मध्ये बनवलं तेव्हा सगळंच आमच्या हातात होतं ऑलमोस्ट टेक्नॉलॉजी वाईज. सो तो एक फरक वाटला आणि कथा तर खूप बदल आहे. ते आता प्रेक्षकांनी बघूनच त्यांना कळेल की काय नक्की कथेत बदल झालेले आहेत. सो असं साधारण आमचा प्रवास होता. ठीक आहे. जिप्सीचं वेगळे पण सांगाल तर जिप्सी ही तशी तद्दन कमर्शियल फिल्म नाही आहे. ती एका भटक्या जमातीतल्या भटक्या जमातीवरती भाष्य करते. तर ती बनवताना आम्हाला बऱ्याच प्रयत्नातून बऱ्याच स्ट्रगलमधनं करावे लागले आणि हा 71वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर त्याबद्दल खूप आनंद वाटतो आहे. त्याबद्दल मी भारत सरकार, ज्युरीज आणि सगळ्यांचा आभारी आहे. लहान मुलांकडून काम करून घेताना काय चॅलेंज असेल? खरं तर लहान मुलांकडनं काम करणं सगळ्यात मला तरी डिफिकल्ट वाटतं, कारण त्यांच्याकडून काम करून घेणं हे फार वेगळं चॅलेंज असतं म्हणजे इतर कलाकारांबरोबर करण्यापेक्षा. तर मला एवढं फार काही चॅलेंज म्हणजे कबीरबरोबर करताना वाटलं नाही, कारण कबीर हा माझा मुलगाच आहे आणि आम्ही आधी पण कबीरने मी बरेच कामं केलेले. तर एवढं काही मला काय वाटलं नाही, कारण मी त्याला फक्त सांगायचो की अशा गोष्टी करायच्या आहेत आणि तो करायचा बस. हा थॉट का आला की अशा मुलावर किंवा भटक्या याच्यामध्ये मुलावर फिल्म बनवणं गरजेचं आहे? मला थोडंसं एक सोशल अंग आहे माझं, जरा दलित साहित्य आणि ह्याच्यावरती थोडंसं वाचन आहे. आणि मी ज्यावेळेस गावाकडं होतो, मी 2010पर्यंत 10वीपर्यंत गावाकडं होतो, वयाची 15-16 वर्ष, तोपर्यंत मी हे सगळे जवळून गोष्टी बघितल्या होत्या. ही डोंबारी समाजाची गोष्ट आहे. तर मी 7वीत-8वीत असताना एक डोंबारी समाज आमच्या गावामध्ये आला होता आणि पुढचे 3 वर्ष सलग तो येत होता. दरवर्षी खेळ करायचा आणि पुढे निघून जायचा. तर हे सगळं बघून मला एक गोष्ट त्याच्यावरती लिहावीशी वाटली आणि मग मी त्याच्यावरती ती गोष्ट लिहिली. पुढे काय प्रोजेक्ट कोणता? मग आत्ता याच्यानंतर आणखीन काही बऱ्याच गोष्टी लिहिल्यात मी, अजून निर्मात्यांना पिच करतो आहे. पण कदाचित आता पुढचे कमर्शियल सिनेमा करण्याचा विचार करतो मी. त्याच्या मागे आता सुजय दादांनी सांगितल्याप्रमाणेच की आम्हाला आवडतात फेस्टिवल म्हणजे अशा सामाजिक विषय सांगायला, पण ते करणं आणि लोकांपर्यंत पोचवणं तितकंच अवघड असतं. तर जेणेकरून आता मगाशी सरांनी विचारल्याप्रमाणे की पैसे कमवणं आणि नाव कमवणं ह्या 2 गोष्टी आहेत. तर थोडंसं नाव झाले आता त्याच्यानुसार थोडे पैसे कमवावेत म्हणून वाटलं की कमर्शियल करावं. आणि द्रौपदी मुर्मू हे देणार, पण मुळात हे आहे की मराठी सिनेमाजला एक कुठे रेकग्नेशन. मराठी सिनेमा हा नॅशनल अवॉर्ड्सच्या बाबतीमध्ये खूप पहिल्यापासूनच अग्रेसर आहेच आहे. म्हणजे पहिलंच सुवर्णकमळ हे पहिलं श्यामच्या आईला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर गेले कित्येक वर्ष मी आता स्वतः 20 वर्षांपासून असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करतो आहे आणि मी जे माझे असिस्ट केलेल्या 4 सिनेमांना ऑलरेडी नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्यातलं एक श्यामची शाळा होता सुजयचा, त्याला मी असोसिएट होतो.
त्याच्यानंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी, या सगळ्या सिनेमांना मी असोसिएट म्हणून काम केलं. या सगळ्या फिल्मला ऑलरेडी अवॉर्ड मिळालेला आहे. सो मराठी सिनेमा अवॉर्ड्स म्हणजे नॅशनल अवॉर्ड्सच्या बाबतीत सतत लिस्ट म्हणजे रेकग्निशनमध्ये राहिला आहे. सो त्याच्यामध्ये आपलं पण एक नाव लागलं आहे, ही चांगलीच गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 140 करोडच्या देशामध्ये अशा किती नॉर्मल सिटिझन्सला ही संधी मिळते राष्ट्रपतींच्या हस्ते अवॉर्ड घ्यायची, ती आज आपल्याला मिळते आहे. सो इट इज ॲक्च्युली अ मुवमेंट टू चेरिश थ्रू टू लाईक टिल द लाईफ टाईम. सुजय, मला जाणून घ्यायचं की आता बदलत्या काळानुसार कोणत्या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं वाटतंय? कारण श्यामची आई असेल, शाळा विषय म्हणजे असं सब्जेक्ट मॅटर की बिझनेस वाईज? सब्जेक्ट मॅटर सगळे. आपण मराठीमध्ये मला असं वाटतं की आता तरुण आणि जेनझीच्या स्टोरीज सांगाव्यात. आपण काय झालंय, खूप सामाजिक पिछड्या जाती यांच्या स्टोरीज सांगतोय, पण त्याच्यामध्ये आता आपण जेनझीजला टार्गेट करावं, जरी ते आपल्याला सांगायचे असतील कथा. सो ते मला एक वाटतंय, युथफुल असावेत, जरासं उत्स्फूर्त असं काय म्हणू, एनर्जेटिक फिल्म्स बनवायला पाहिजेत असंही वाटतंय. म्हणजे थोडंसं त्याचा बिझनेस पण होईल आणि नवीन एक सिनेमा बघायची सवय पण लागेल लोकांना. कारण आत्ता आमचा जो सगळ्यात मोठा काय म्हणू प्रॉब्लेम जो आहे तो यूथला थिएटरपर्यंत आणायचं कसं, आणि तेही मराठी फिल्म बघायला. तर त्यांच्या कथा ज्या सांगू तेव्हा ते येतील. मी एकच हा प्रश्न इनफॅक्ट सगळ्यांना, OTTच्या वर्ल्डमध्ये, चेंजिंग वर्ल्डच्या ह्याच्यात कसं काय हे चॅलेंजिंग आहे की या मूव्हीज सर्व्हाइव्ह व्हावं अशा? आहेच आहे ना, चॅलेंजिंग आहेच आहे OTTच्या काळामध्ये. पण म्हणूनच जरासं बसून त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली द मार्केट वॉन्ट्स. असं तर नाही होतं ना की मार्केटला काहीतरी पाहिजे आणि आम्ही काहीतरी तिसरंच आमचं बनवत बसलो आहे. तर शेवटी बिझनेस आणि ते सगळेच एक सायकल रन व्हायला, पैशांची ॲज वेल ॲज क्रिएटिव्हिटीची, या दोघांचा मेल काढून एक अभ्यास लागेल, एक स्टडी लागेल अख्ख्या महाराष्ट्रात की कसं आपण सिनेमा बनवू शकतो आणि कसं आपण यूथला अट्रॅक्ट करू शकतो आणि कसा बिझनेस म्हणून ग्रो करू शकतो. तुमचं टेक ह्याच्यावरती? काही नाही, एक तर पहिल्यांदा मार्केट ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. लोकांना काय आवडतं काय नाही आवडतं याचा एक अभ्यास करणं गरजेचं आहे. पण हे अर्थातच हे सगळे मोठे मोठे स्टुडिओज पण करत असतात, प्रोड्युसर पण करत असतात. पण सगळ्यात मोठी अडचण जी मला पर्सनली वैयक्तिक लेवलला वाटते ती म्हणजे सगळेजणांना एक कुठेतरी फॉर्म्युला क्रॅक करण्याचा प्रयत्न करतात की हे 4 गोष्टी केल्या म्हणजे सिनेमा सक्सेसफुल होईल. असं होत नाही. प्रत्येक फिल्म, प्रत्येक स्टोरी ही त्याच्या नवीन चॅलेंजेस सकट, नवीन प्रोज आणि कॉन्स सकट येते. त्याचा अभ्यास करून प्रत्येक फिल्मला तसं एक टेलर मेड स्ट्रॅटेजी करायला लागेल. आत्ता असं होतं की सगळेजण फॉर्म्युला करायला जातात, मागच्या फिल्मला हे वर्क झालं होतं म्हणून पुढच्या फिल्मला तेच करायला जाऊ, तर ते होत नाही. प्रत्येक फिल्मचे चॅलेंजेस वेगळे आहेत. तर असं मला वाटतं की तो फॉर्म्युला शोधण्यापेक्षा टेलर मेड काहीतरी अभ्यास करून काहीतरी करणं गरजेचं वाटतं मला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.